हॅलो स्टुडंट्स, ठीक आहे. आपला ॲडॅप्टेशनचा लेसन सुरू झाला होता फर्स्ट. ओके. आणि ॲडॅप्टेशनचं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली, दॅट इज व्हॉट इज मीन बाय ॲडॅप्टेशन. ओके. आणि या लेसनमध्ये जसं की आपण बघणार आहे ॲडॅप्टेशनबद्दल, डिफरंट ऑर्गॅनिझम्सचे ॲडॅप्टेशन आणि मेनली प्लांट्स आणि ॲनिमल्सचे. ओके. तर सगळ्यात आधी तुम्हाला दिलेला आहे ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. ओके. म्हणजे वनस्पतींमध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे चेंजेस दिसून येत असतात, त्यांना त्यांच्या सराउंडिंगमध्ये राहण्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे. ओके. तर याच्यामध्ये डिफरंट टाईपचे प्लांट्स तुम्हाला म्हणजे स्टडी करायचे. फर्स्ट दिलेले आहे तुम्हाला ॲक्वेटिक प्लांट्स. ओके. मी जस्ट टॉपिक लिहिलेले आहे तुम्हाला इथे की आपल्याला ॲक्वेटिक प्लांट्स, ॲक्वेटिक म्हणजे काय की पाण्यामध्ये राहणारे. ओके. तर पाण्यामध्ये राहण्यासाठी आता ते ऑब्व्हियसली ते पाण्यामध्ये राहत आहेत, ठीक आहे. तर पाण्यामध्ये राहण्यासाठी त्यांच्या बॉडीमध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत, म्हणजेच काय काय ॲडॅप्टेशन त्यांच्यामध्ये दिसून येतं, ते तुम्हाला स्टडी करायचं आहे. सेकंड याच्यामध्ये डेझर्ट प्लांट. ओके. इथे डेझर्टचा अर्थ असतो वाळवंट. ओके. म्हणजे सगळे कॅक्टस वगैरे जे असतात तर त्यांच्या बॉडीमध्ये काय चेंजेस असतात किंवा हे प्लांट्स कशा प्रकारे वेगळे असतात इतर प्लांट्सपासून. का? कारण त्यांना अशा वातावरणात राहायचं असतं, त्यांना डेझर्टमध्ये राहायचं असतं म्हणून. ओके. म्हणजे त्यांच्यातलं ॲडॅप्टेशन आपण स्टडी करणार आहे. त्यानंतर स्नोवी रिजन प्लांट्स. स्नोवी रिजन माहिती आहे तुम्हाला. स्नो म्हणजेच काय? बर्फ. जिथे काय म्हणतो आपण हिमवर्षा होत असते, ठीक आहे. म्हणजे जिथे बर्फ पडत असतो अशा ठिकाणचे जे काही प्लांट्स असतात त्यांच्या बॉडीमध्ये काय चेंजेस असतात, त्यांच्यामध्ये काय ॲडॅप्टेशन झालेले असतात त्या पर्टिक्युलर रिजनमध्ये राहण्यासाठी. ओके. म्हणजे स्नोवी रिजनमध्ये राहण्यासाठी. त्यानंतर बघू आपण फॉरेस्ट प्लांट. ओके. म्हणजे जंगलातली झाडं. यानंतर ग्रासलँड प्लांट्स. ग्रासलँड म्हणजेच काय? गवताळ प्रदेश म्हणतो आपण, की जिथे प्लांट्स जे असतात ते जास्त उंच नसतात. ओके. जनरली त्यांना फ्रूट फ्लावर्स वगैरे पण येत नसतात. ओके. ग्रासलँड इन द सेन्स ग्रास सारखे झाडं असतात, उंच उंच मिडोज असतात. मिडोज मीन्स काय? पूर्ण म्हणतो ना आपण, तुम्ही बऱ्याचदा डिस्कवरी चॅनलवर पण बघितलं असेल, ठीक आहे. अशा ग्रासलँडचे जे काही फॉरेस्ट असतात, ठीक आहे, जिथे ग्रासलँड्स असतात तिथे काही हर्बिव्होर ॲनिमल्स आढळतात, जसं की हत्ती, जिराफ वगैरे वगैरे. ओके. तुम्ही बघितलं असेल. किंवा काही हिंस्र प्राणी कार्निव्होर ॲनिमल्ससुद्धा आढळतात, जसं की सिंह, वाघ वगैरे वगैरे. ओके. तर ते ग्रासलँड आणि त्या ग्रासलँडमधले प्लांट्स यांच्या बॉडीमध्ये काय चेंजेस झालेले असतात. आणि लास्ट प्लांट्ससाठीचा जो टॉपिक आहे त्याच्यातला लास्ट टॉपिक आहे ॲडॅप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड. ओके. म्हणजेच काय? इंजेक्शन म्हणजे अन्न खाण्याची प्रक्रिया. ओके. म्हणजे जे काही प्लांट्स आहेत, काही प्लांट्स असे सुद्धा आहेत, म्हणजे ऑब्व्हियसली सगळे प्लांट्स जे आहेत ते ऑटोट्रॉपिक नसतात. ऑटोट्रॉपिक काय असतं हे आपण चांगलं शिकलेलो आहे. ऑटोट्रॉपिक म्हणजेच काय की स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे. ओके. पण सगळेच प्लांट ऑटोट्रॉपिक नसतात. ओके. काही जे असतात ते दुसऱ्यांवर डिपेंड असतात किंवा काही जे असतात ते इन्सेक्टिव्होरस असतात. ओके. इन्सेक्टिव्होरस म्हणजे आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहे पर्टिक्युलर हेटरोट्रॉफिक आणि दुसरा इन्सेक्टिव्होरस प्लांट्सचा. ओके. म्हणजे जे प्लांट्स जे असतात ते स्वतःचं अन्न नाही तयार करत, पण ते कशावर डिपेंड असतात? अन्नासाठी इन्सेक्टवर डिपेंड असतात, कीटकांवर डिपेंड असतात. ओके. तर अशा दोन झाडांमध्ये काय चेंजेस असतात किंवा काय ॲडॅप्टेशन असतात या प्रकारच्या झाडांमध्ये ते आपण बघूया, ठीक आहे. कशासाठी? फॉर इंजेक्शन ऑफ दी फूड, म्हणजे अन्न खाण्याच्या प्रक्रियेसाठी किंवा अन्न खाण्याची जी प्रोसेस आहे त्यांच्या बॉडीमध्ये कशा प्रकारे डिफरंट असते. यांचा वेगळा टॉपिक याकरता दिलेला आहे कारण हे जे आपण प्लांट्स बघणार आहे, आयदर ते ॲक्वेटिक असो, डेझर्टमधले असो, स्नोवी रिजनमधले, हे सगळे काय आहेत? ऑटोट्रॉपिक प्लांट. ओके. आणि हा जो टॉपिक आहे तो आहे पर्टिक्युलर ऑटोट्रॉपिक नसणाऱ्या प्लांटबद्दल. ओके. मग आयदर ते हेटरोट्रॉफिक किंवा इन्सेक्टिव्होरस प्लांट, ठीक आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला फक्त टॉपिक समजून दिला आहे. आता यातला फर्स्ट टॉपिक आपण बघूया, दॅट इज ॲक्वेटिक प्लांट्स. ओके. इथे मी काही पॉईंट्स लिहिलेले आहेत जे की तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा दिलेले आहेत या पॅरेग्राफमध्ये. ओके. तर लक्ष द्यायचं आहे आणि बघायचं आहे, ठीक आहे. तर आता ॲक्वेटिक म्हणजे पाण्यामध्ये राहणाऱ्या प्लांट्सची बॉडी कशी असते. ओके. सम प्लांट्स फर्मली रूटेड इन द सॉइल अँड बॉटम ऑफ द वॉटर बॉडीज. ओके. म्हणजेच काय की सम प्लांट्स, काही प्लांट्स जे असतात ते फर्मली म्हणजेच काय की अगदी घट्टपणे मातीमध्ये रुजलेले असतात.
ओके, म्हणजे जनरली बघायला जर आपण गेलो तर प्रत्येक वॉटर बॉडीच्या खाली शेवटी काय असतो, जो तळभाग असतो, जो बॉटम असतो तो जमिनीचा असतो. ओके, मग काही प्लांट्स असे असतात, काही ॲक्वेटिक प्लांट्स की ज्यांचे बाकीचे लीव्स वगैरे ते सगळे वरती असतात. ओके, स्टेम जे असतं ते सबमर्ज्ड असतं. सबमर्ज्ड म्हणजे काय, पाण्याच्या खाली. ओके, आणि रूट्स जे असतात ते त्यांचे या बॉटममध्ये सॉईलमध्ये काय असतात, फर्मली डीपली काय पेनिट्रेट झालेले असतात. ओके, डीपली तिथे पेनिट्रेट झालेले म्हणजेच काय की यांचे जे मुळं असतात ते शेवटी कुठे असतात, जमिनीमध्येच असतात. ओके, फक्त या झाडांचं स्टेम जे असतं ते पाण्यामध्ये तरंगत असतं आणि बाकीचे जे पार्ट आहे जसं की फ्लावर्स झाले किंवा लीव्स झाले हे फक्त पाण्याच्या सरफेसवरती तरंगताना दिसतात. फॉर एक्झाम्पल लोटस, तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल तुम्ही बघितलेलं पण आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला आकृती पण दिलेली आहे. त्यानंतर स्टेम इज सबमर्ज्ड, हे मी तुम्हाला सांगितलं की यांचं स्टेम जे असतं ते सबमर्ज्ड असतं. सबमर्ज म्हणजे काय, अर्धवट म्हणजे पाण्याच्या खाली, काय म्हणतो आपण, पाण्याच्या खाली असतं जनरली, म्हणजे पाण्यामध्ये फ्लोट करत असतं इन शॉर्ट. आणि फ्लावर्स अँड लीव्स आर ऑन द सरफेस. ठीक आहे, आणि फ्लावर्स लीव्स हे कसे असतात, सरफेसवरती फ्लोट करत असतात. ठीक आहे, यानंतर आपण नेक्स्ट टॉपिक बघूया. सम प्लांट्स एंटायरली फ्लोट. ओके, काही प्लांट्स जे असतात, हे आपण काही प्लांट्स बद्दल बघितलं आणि हा एक दुसरा पॉईंट दिलेला आहे तुम्हाला. सम प्लांट्स एंटायरली फ्लोट्स. काही प्लांट्स जे असतात ते पूर्णपणे फ्लोट करत असतात, म्हणजे त्यांचा कुठलाच बॉडी पार्ट खाली पाण्याच्या म्हणजे सबमर्ज नसतो किंवा खाली बॉटममध्ये त्याचे रूट्स पेनिट्रेट झालेले नसतात. ओके, पूर्णच्या पूर्ण. फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला काही आकृत्या दिलेल्या आहे बघा. काही प्लांट्स जे आहेत तुम्हाला डायरेक्टली असे वरती तरंगताना दिसत आहेत, जसं की तुम्ही बघितलं असेल जलपर्णी म्हणतो आपण त्याला, किंवा वॉटर वीड्स ज्या असतात जनरली, वॉटर वीड्स, जलपर्णी, किंवा मग अलगी वाढलेली तुम्ही बघितली असेल पाण्यावरती, शेवाळ वाढतं बघा, हे की. पण शेवाळ जे असतं ते जनरली फक्त पाण्याच्या सरफेसवर तरंगत असतं. ओके, त्याचा कुठलाच पार्ट पाण्याच्या खाली बॉटमच्या जमिनीमध्ये रुजलेला नसतो. ओके, तर अशा प्रकारे काही प्लांट्स जे असतात ते फक्त पाण्यावर फ्लोट करत असतात. त्यांचे पूर्णचे पूर्ण म्हणजे एंटायरली म्हणजे काय, त्यांची पूर्ण बॉडी पाण्यावर फ्लोट करत असते. ओके, आणि काही प्लांट्स असतात लोटस सारखे की ज्यांचे फ्लावर्स लीव्स पाण्याच्या वरती असतात. स्टेम जे असतं ते सबमर्ज्ड असतं म्हणजे पाण्याच्या आतमध्ये असतं, आणि रूट्स जे असतात ते खाली बॉटममध्ये जो सॉईलचा भाग असतो, ठीक आहे, जमिनीचा भाग असतो त्याच्यामध्ये पेनिट्रेट झालेले असतात फर्मली. ओके, फर्मली म्हणजे काय, घट्टपणे. यानंतर आपण बघूया लीव्स, स्टेम अँड फ्लावर्स आर कोटेड विथ वॅक्सी लेअर. ओके, आता हे जे ॲक्वेटिक प्लांट्स आहे, फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला लोटसच मी घेऊन घेते, ठीक आहे, किंवा हा एक प्लांट दिसतो तुम्हाला इथे. तर ज्या प्लांटचे म्हणजे लीव्स म्हणा किंवा फ्लावर्स म्हणा हे पाण्यावर फ्लोट करत असतात, तर ते फ्लोट करताना जनरली तुम्ही कुठलंही फूल किंवा पान साध्या झाडाचं पाण्यात टाकलं तर काय होतं, सडून जातं ते. ठीक आहे, 1 किंवा 2 दिवसात सडेल. पण हे जे प्लांट्स असतात यांचे पानं फुलं तर कायम पाण्यामध्येच असतात. ठीक आहे, मग ते का सडत नाही, ते का कुजत नाही, का, कारण त्यांच्यावरती काय असते, वॅक्सी लेअर. ओके, इथे लिहिलेलं आहे बघा, कोटेड विथ वॅक्सी लेअर, म्हणजे त्यांचे जे लीव्स असतात किंवा फ्लावर्स असतात त्यांच्यावरती एक पातळ मेणासारखा थर असतो, ऑइली सबस्टन्सचा. ओके, तर या ऑइली सबस्टन्समुळे काय होत असतं, ते पाणी जरी त्याच्यावरती पाणी टाकलं आपण किंवा पाणी त्याच्यावरती केलं त्या पानांवर किंवा फुलांवर, तरी ते ट्रिकल ऑफ होऊन जातं, म्हणजे घरंगळून जातं. तुम्ही बघितलं सुद्धा असेल लोटसचं एखादं फूल किंवा पान बघितलं असेल तुम्ही कुठल्या बगीच्यामध्ये, आणि त्याच्यावर जर तुम्ही पाणी टाकलं तर काय होतं, ते घरंगळून जातं. ठीक आहे, आणि हेच रिझन आहे या वॅक्सी लेअरमुळे काय होत असतं, पाण्यापासून यांचे जे सरफेसेस आहेत किंवा फ्लावर वगैरे असे पार्ट्स जे आहेत ते सडत नाही. ठीक आहे, जरी ते पाण्यामध्ये असले तरी सुद्धा. ओके, यानंतर आपण बघूया लीव्स आर थिन स्लेंडर लाईक. आता असे जे झाडं असतात पाण्यात राहणारे झाडं, ठीक आहे, यांचे पानं जनरली स्लेंडर लाईक असतात. ठीक आहे, स्लेंडर लाईक म्हणजेच काय की रिबिन सारखे काय म्हणतो आपण, फॉर एक्झाम्पल असे घट्टपणे हे नसतात. ठीक आहे, स्लेंडर लाईक किंवा थीन असतात म्हणजे पातळ असतात एकदम. आणि यांच्या मागे कारण काय की वॉटर करंट्स जे असतात, कधी कधी माहिती तुम्हाला नदीमध्ये असेल किंवा तलावामध्ये जर पाणी एकदम फोर्सफुली आलं
ठीक आहे. पाण्याचा प्रवाह जर जास्त जोरात असला तर काय होत असतं, हे पानं किंवा ह्या झाडाचं जे स्टेम वगैरे आहे हे तुटण्याची म्हणजे शक्यता असते. ठीक आहे. आणि जर असं झालं तर हे जे हाय वॉटर करंट्स असतात किंवा फास्ट फ्लोईंग करंट असतात वॉटरचे, ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा टिकून राहण्यासाठी, ठीक आहे, त्याच्यात टिकून राहण्यासाठी यांचे जे पानं असतात ते कसे असतात, स्लेंडर लाईक किंवा थिन. स्लेंडर लाईक म्हणजे रिबीन सारखे. ओके, रिबीन माहिती तुम्हाला, लांब सडक असते आणि थिन असते, पातळ असते. ओके, म्हणजे पाण्याचा फोर्स जोरात जरी आला तरी ही पानं जी आहेत ती तुटत नाही. ठीक आहे, कारण ती फ्लेक्झिबल असतात. ओके, अशा प्रकारे. यानंतर टू विथस्टँड इन वॉटर, त्यानंतर आपण बघू एअर स्पेसेस इन स्टेम अँड पेट्युल्स. अजून एक महत्त्वाचं ॲडॅप्टेशन या प्लांट्समध्ये आपल्याला दिसून येत असतं की त्यांचे जे स्टेम जे असतात ते फ्लोट करत असतात. ठीक आहे, पाण्यामध्ये फ्लोट करत असतात. का? कारण त्यांच्या स्टेममध्ये आणि पेटिवल्समध्ये अशा ट्यूब्स असतात. मी इथे तुम्हाला बघा आकृती सुद्धा दिलेली आहे. कमळाचं जे झाड आहे किंवा लोटस स्टॉक तुम्हाला दिलेले आहे. कमळाचा जो देठ असतो तुम्ही बघितला असेल किंवा त्याचं जर स्टेम तुम्ही असं आडवं कापून बघितलं, ठीक आहे, त्याचा ट्रान्सफर सेक्शन जर घेतला तर तुम्हाला अशा तिथे ट्यूब्स दिसतील, पोकळ जागा दिसतील. अशा प्रकारे 4 डॉट्स दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे, हे 4 डॉट्स म्हणजे पूर्ण अशा नळ्या असतात, पूर्णपणे हॉलो. ठीक आहे, हॉलो ट्यूब्स असतात, म्हणजे त्यांना आपण एअर स्पेसेस पण म्हणू शकतो किंवा हॉलो स्पेसेस पण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे पोकळ जागा असते आणि या पोकळ जागांमुळेच काय होत असतं, हे जे स्टेम असतं तो पाण्यामध्ये फ्लोट करत असतो. ठीक आहे, अशा प्रकारे. तर हे आपण सगळे ॲडॅप्टेशन्स बघितले ॲक्वेटिक प्लांट्समधले. काय काय ॲडॅप्टेशन होते बघा. फर्स्ट ॲडॅप्टेशन, सेकंड, ठीक आहे, त्याच्यानंतर थर्ड ॲडॅप्टेशन, फोर्थ ॲडॅप्टेशन, फिफ्थ अँड सिक्स्थ. अशा प्रकारे तुम्ही 6 ॲडॅप्टेशन ॲक्वेटिक प्लांट्सचे बघितले.